दिवाळीच्या सुट्ट्या येऊन गेल्या, पण ह्या 2, 3, 4 लेकराच्या मायाईनं पैसे नाही दिले. बरे आहे, झगडायला सांगून द्या. पहिले होते का शिकवता म्हणते आमचं लेकर राहिले. म्हणूनच लावून पाहतो. एखाद्या पोट्ट्यानं अभ्यास नाही केला तर अशी येते झगडाले कै काढत, जसं काही बापा ठेवते का खाते मले. आणि पैशाचं म्हणलं तर बरे त्याचे नाटक होते. चालली का परून इथं सावनं निघून राहिली ना, तेव्हा त्याची पैसे द्यायची भर येते. एक काम करतो, आज फोनच लावतो, फुल अँड फायनल करूनच घेतो. कायचो हे तमाशे ते यायचे. हॅलो हॅलो, बंड्याची आई बोलता का? हॅलो, हा बोला जी. काय म्हणता? लवकर बोला, काय म्हणता? हा तर मी बी रिकाम डवरी नाहीये, शोक नाही मला गोष्टी लांबवायच्या. बोलता का ठेवू फोन? एवढा रिकाम पण नाही, रात्री फोन करता. आता मी बी कामात जाऊ. ए बाई, ट्युशन मधून बोलून राहिली मी, बंड्याची मॅडम. ट्युशनची फीस कवा देतो म्हणून फोन केला मी ना. दिवाळी येऊन गेली पण तुमचे पैसे द्यायचा अजून काही पत्ता नाहीये. फोन लावा लागून राहिले तुम्हाला. सोपते का फोन लावून बोलणं मला आता? हॅट माय होत नाही मावत. तुमच्यावर चालली का दिवाळी? आम्हाला दिवाळी हायच नाही. नाही, दिवाळी साऱ्यावर चालली, पण तुमच्यावर 3 महिन्याचे पैसे आहे ना, त्याच्यासाठी मी फोन केला. तुम्ही आजच्या आज जमा करा, पाठवा लवकर तुमच्या पोराच्या हाती. पोट्याच्या हाती? पोरग मला लाइटिंग आणायला गेलं सावनेरा. तुझ्यासारखं रिकाम नाही इथे. आमच्या घरी दिवाळी आम्हाला बी समजते, तुम्हाला नाही समजत का? अहो 50 लेकरं शिकते म्हणलं मा ट्युशन मध्ये, का तुम्हाला रिकामी समजून राहिली का? रिकामी नाही म्हणलं मी. अक्कल नको शिकू मला, तू समजली का? तो पोट्टा मावाशी शिकायला येते. पैशाचं नाव घेतलं का बरोबर तुम्हाला दौरे पडून येते, बरोबर तुमचे नाटकं चालू होते. हे मला काही माहित नाही. मला आजच्या आज पैसे लागत नाही तर पोराला उद्यापासून ट्युशन मध्ये पाठवायचं नाही. आता वर शिकवलं, आता अधिक बी शिकवा. पहा मॅडम, चांगल्याने सांगतो, माझ्याजवळ काही पैसे हाय नाही. मी आत्ताच 20,000चा किराणा भरला आणि तुम्हाला कुठून देऊ? 10,000 माझ्या पोराला लाइटिंग आणायला दिला, तर घर नाही सजवू का, अंधारात ठेवू? 60,000चा ऑइल पेंट लावला, घराले घर चमकवलं चांगलं. 2,000ची रांगोळी घेऊन आली. आता दिवाळीच आहे म्हणलं, सरळ झालं तर मग रांगोळ्या तर आणाच लागन, पण इथे तर मी नाही. आणि फुलं झाली 2,000ची, आता फक्त 8,000 रुपये उरले आहे. त्याच्यात नवरा का म्हणे फटाके आणायचे आहे म्हणे, तर आता तोही मागून राहिला. असा माझ्या महिन्यात पुरा 1 लाखाचा बजेट होऊन गेला आणि सोनं घ्यायला पैसे नाही. तुम्हाला कुठून देऊ आता? बापा, माझ्या महिन्याच्या 1.5 लाख रुपये पेमेंट पडते, तर मावला एका रुपयाचा हिशोब नाही माहित नाही. हिनं एका रुपयाचा हिशोब सांगितला. केवढी नाजूक बाई आहे ते. हा पैसा माहित नाही कोणा गदीचा गाडीत जात येतं, 1 रुपयाचा हिशोब नाही भेटत. हे का आहे ना, मानवऱ्याला तर WCL मध्ये 80,000 रुपये पेमेंट आहे महिन्याचा, आणि मला बी भेटते घर कामाची 20,000. असं मिळून होऊन जाते आमचं. आम्ही नाही मागत कोणाला असं दिवाळी पुढं, सणावारा पुढं. मग बोनस असं ना जी वाचला. ते का आता एवढा मोठा पैसा खर्च केला, बोनस बी उडवून काजी फिक्सात केला. त्यातले फक्त 200 ठेवले मी ना. आणि आता लाडकी बहिणीचे पैसे येणार थैने दिले बा. सैच्याला 6 महिने झाले कुठं नेऊन घातले, तर आता इलेक्शनच्या पुढे देईन म्हणतो. पहा, असे नको करा, आपले संबंध खराब नको करा. यंदाच्या वर्ष कसं बी भागून घ्या. माझा हात काही फिरत नाही पैसे द्यायला. तुम्ही यावर्षी भागून घ्या कसं बी, आणि मला लेकराला शिकवत जा, असं चांगलं शिकवत जा. हो का, ते अभ्यास नाही करत, चांगला अभ्यास घ्यायचा त्याचा. हो ठेवतो. बरी हाय गे तू बाई. किती बोला किती म्हणा, पण 1 नंबरची बेसरम ना, बेहया होऊन गेली आहे तू. मुख जोडून गेली 1 नंबरची. समजे ना ढमजे. 2 पैसे दिले कोणाचे ते नाही, आपल्या घरचं बरोबर तुमच्याशी पुरवते, बरोबर खाणं होते. लोकांचा पैसा नाही देणं होत फक्त तुम्हाला. त्या घरच्या बजेट ऐकायला नाही बसली मी. मावला सांग कवा देतं पैसे तर लागल मला, ते बाकीचे नको सांगू. तुम्हाला धंदाच होऊन गेलाय भिकारवाडा सांगायचा, लल करण्याचा. ड्युटीवर हाव ना असाय सांगता मार. बोलणं आता साप सुंगला का बोलणं? काहून बेसरम झाली? बोलशील का? हॅलो, मनावर घेतलं का बरं फोन काढला भाऊजीनं. बरी बाई आहे. असं आहे बाई यायचं. दिवस नाही निघला, ट्युशन मध्ये घालून देते पोट्टे. झोपेतले उठले चिपडे चापडे, आणि पैशाचं नाव घेतलं तर भोकावर येते त्याची पैसे द्यायची. पोट्टे चालले उठले सुटले. मॅडम ही माझीवाली बुक देशील ना, मी तुझ्या बॅगेत टाकल्यावाले. तुला बॅग आणायला का होते तुझी? माझी पर्सनॅलिटी खराब दिसते. ओहो, काढा अभ्यास, काढा बरं, करा अभ्यास करा. कालच्या दिला होता ना. आता विद्यार्थीच्या आईला फोन लावून पाहिजे, ह्या पोट्टीचेही पैसे नाही आले. फक्त मला कोणाचा फोन आला तो. हॅलो हॅलो, विद्यावतीची आई आहे का? हे बघ माझ्या बॉयफ्रेंडला लेटर दिला. हो बोला मॅडम, कसे आहे वैभुर्गी अभ्यासात? त्रास देते का? अभ्यास गिभ्यास करते बरोबर?
माय कसं बोलताचे तुम्ही कावरू कावरू. मागा लफडा आहे ते तुमच्यासोबत बेमनता मध्ये. नवऱ्यालेच नाव सांगेन म्हणजे छेडछाड करा पोऱ्यामध्येच दचराट लागेल चांगली. तुम्ही काही पागल आहे का जी मी पोरायची ट्युशन घेऊन राहिली? पोरायचा आवाज होय का तुम्ही आपल्या अंगावर घेऊन राहिल्या? आणि का म्हणते ते तुम्ही काय छेडछाड करून राहिले? मी का 22 वर्षाचा मोठं आहे का तुम्हाला छेडछाड करणार आहे? हा वारे वा अक्कल नाही तुम्हाला. हे पोरं बारं करते बा, यायचं वय आहे आता. मला म्हणत आहे का मॅडम मी ना काय केलं? तू ना केला? तू असत बाई मा ट्युशन मध्ये झगडे होते. खरा बदमाश तर तूच आहे. चॉकलेट बाय पोरीच्या माया मावल्या ट्युशन मध्ये झगडाले येते. तू कम बदमाश आहे का? रस्त्याने जातो तर पोरी बारीला खेळत जातो. हा खाल मान करा ना आपल्या घरी जाव. कोणत्या चोपड्या का केलं मी मोठा सांगून राहिला तर बदमाश लवंडा. काही शिकायचं आहे का तुले? त्या पोरापासून शिक बिचारा साईल संग कसा जाते खालतं मान टाकून. वरची मान खालतं नाही करत ते पोरग नालीत पडंत चालते. ते सारखं सभ्य पोरग नाहीये. मोठं साजरा आहे गुंडीचं पोरग आहे. या भोक ना याले पाहिती कोण? या भोकन टिकलेले पाहिलं बी तू याले नाही दिसत ते पोरगी. चष्मा पल्ली का पुरा भोकना आहे सगना. काय म्हणते तर माहित नाही. बोलते नाही ढंगानं. कायले फोन केला तर माहित नाही. कोकोचा वजार बोलता का ठेव फोन? बोलायची नाही का म्हणून राहिल्या नाही. आव आव बोला बोला. चुप राहा रे मोठ्या. ऐकू नाही देत ना काही नाही देत. 2 गोष्टी करू नाही देत. एकटा मला पैसा अटकून गेलाय. मी का म्हणलं पैसे केव्हा देता म्हटलं. दिवाळी येऊन गेली आता पोरा भरायला सुटाही लागल. मग तुमची ना भेट आमची कायले होते. देऊन द्या म्हणलं पैसे यंदा तरी. तारी चुप राहणार मोठे हो. ऐकू देता का? चुप राहायचं का? तुमचे तर मायबाप देत नाही 1 रुपया. जे देणार आहे त्याच्या तर सांगा बोलू द्या मध्ये. तुमच्या मायबापाची तर भोकावर येते द्यायची. मग येते बरोबर डेंग डेंग करत. मार्क नाही आले, शिकवलं नाही, का पाहतो का नाही पाहत नाही. चुप राहते कोण? हा बोला ना तो. माय बाई कशा बोलता बापा? डेंग डेंग लावता म्हणता. अशा शिकवताय का तुम्ही पोरायले? मा तसंच आहे. मला काय पैशाच्या व्यवहार क्लिअर ठेवा. मग मा तोंडातून मिट्टू सारखे शब्द ऐकून घ्या. सुंदर स्वच्छ टिकाऊ भाषा बिलकुल. पैसे नाही दिलं का मग मा तसंच आहे. कारावर राव बावरा. सांगा मग कवा देता? आता तर सांगितलं जी 10 वेळा फोन करता. ठेवा मग. मी नाही सांगत आता 10 वेळा तेच ते. हाय बदमाश बाई नाही फोन काटला. हे असंच आहे. कोणती तारीख दिली हे माहित नाही. ह्या बोकडापाई पूर्ण माझी तारीख समजून नाही आली. गळ्यात बदमाश आहे तुम्ही. तोंडाला जरा झाकण नाही राहत तुमच्या. काही पैसे दिन आता कोणता सांगितलं वारनं कोणती तारीख सांगितली? कोण सांगणार आता मला? तू सांगशील का? तू सांगशील का? तू सांगणार का? तू सांगतो तारीख दिल्ली म्हणते. यंदाच्या वर्षी दिल्ली का पुढच्या वर्षीची दिल्ली? कोण पाहिला आता? आता एक काम करायला लागल. मला दिमाग लावा लागल बाईसारखं. तिचं पोट्टा आलं ट्युशनले का त्याला धाडतो वापस. त्याला डायरेक्ट म्हणेन जे आपल्या मायबापाने पैसे मागून तरी मावल्या ट्युशन मध्ये बसज. तेव्हा पैसा भेटून जाईल. तसं दिमाग लावा लागल मला. बदमाश बाई आहे. चोरी माझ्या पप्पा हेलिकॉप्टर घेणार आहे पुढच्या महिन्यात. आणा बरं पोट्टे हो. पुस्तकं आणा. काल प्रश्नाचे उत्तर दिले होते. आणले का सोडून? उत्तर पाठ करून आले का नाही आले? प्रश्नाची उत्तर द्या. हाय बरं. का रे तोंडी परीक्षा आहे म्हणलं. शेरतो तावलं तोंडात. मागच्या वेळेस पाहिलास ना. अभ्यास चला सांगा मग आता. सूर्यवंशी पिक्चर मध्ये जे अमिताभच्या खाण्याच्या खीर मध्ये जहेर मिळवलं होतं हे कोणत्या कंपनीचं होतं? सांगा. मॅडम त्याच्यात नाही का वावरातला फवारा मिळवला होता. त्यानं बी काय कंडक्टर म्हणून फोडतीले ठेवा बस मध्ये. पोरं नाही भेटले त्याले. तुम्ही सांगा केवढ्यात पडली दुश्मनी. आता यानं पोरगी ठेवली. दुसऱ्या बसा चाले नाही. मग त्यानं याच्या डोंगणात पाणी घातलं. काय तुला घराव मस्त माणसं ठेवता बस मध्ये. खीरही नसती प्या लागली ना. जहेर गेलं असं त्यातनं दवाखाना नाही. एवढा लोक जमा झाला असं दवाखान्या पुढं. लोकांनी त्रास त्याच्याही जीवाले त्रास. अरे वा क्लॅप करा. 10 पैकी 10 भाड्यातून पिक्चर पाहिला पूर्ण. वा. चला आता दुसरा प्रश्न. ठीक आहे. धडकन पिक्चर मध्ये अंजली रामच्या मागं काऊन गेली होती जेव्हा की प्रेम तिचं देववर होतं? सांगा उत्तर. बोला बोला बोला. मॅडम मी सांग. कारण मॅम देव होता तिखट. मग तिले पाहिजे होतं अंजलीला रगड. मग तेही काही कम थोडी नव्हती. तिले पाहिजे होतं चिकन चोपडा खाले नगदा माल चांगला. लसलस खायला पाहिजे होतं तिला फुकटाच्या मॅडम हेतल्याला. म्हणून ती राम सोबत गेली. तुनं उत्तर तर बरोबर दिलं.
पण त्याच्यामध्ये तुला शिवागारी जास्त गेल्या म्हणून तुले 10 पैकी 7 मार्क. हेबल टेबल चालत नाही पिक्चर मध्ये कारण की समजली. आता घेऊ आपण तिसरा प्रश्न. देवदास पिक्चर मध्ये देवदासले चंद्रमुखी कशी भेटली सांगा बरं. मॅडम मी सांगतो सांग. कारण देवदासले बायको पाहायचा शौक होता आणि तो त्याला भेटला होता चिन्नी बाबू चिन्नी लाल तो बेवडा. ते दोन्ही बेवडे मिळून मग ते चंद्रमुखीच्या घरासमोर बसले जाऊ. मग अखेर काही चंद्रमुखी कोणाला भेटली नाही. एक मिला रंडवा एक वन घुमून राहिला कडी खंडा. गुड. वा पोरी वा. त्यासारखी सज्जन पोरगीने आज तुला डोळ्यातून पाणी आणलं मायावाल्या. काही विचारू नको. खूपच सुंदर उत्तर दिलं. क्लॅप होऊ द्या. तुले 10 पैकी 20 मार्क देतो मी आज. वा ठीक आहे. आता आपण लावू जोड्या लावा प्रश्न नंबर 4. जोड्या लावा. सांगा दिलीप कुमारची जोडी कोण होती. मॅडम मी सांगतो वैजंतीमाला. अरे वा. आणि धर्मेंद्राची हेमा मालिनी. ठीक आहे. सलमान खानची जोडी सांगा. जरीन खान. नाही बापू चुकलं मा सोन्या. मॅडम मग ऐश्वर्या राय पक्की. नाही. मग कटरीना कैफ तर पक्कीच असन मॅडम. हो चुकलं दादा. तू अभ्यास करून नाही आला. तो तर कुवारा मरणार आहे. भडवा रंडवा याची जोडी आजपर्यंत बनलीच नाही. त्याचा कोणासंग निबेकार झालाच नाही. मोठा इतकं काय तो ढब्बूक पांड्या टेपल गांड्या. आणि तू सांग रे आता. झिरो भाजी करते त्याची अंड्याची. तू सांग रे. ती आता निवड पडत नाही. जगातला आखरी माणूस. पण ना तर मॅडम सांगा ना. सांगतो ना मी. रापकान प्रश्न विचारा तर. कसं शिकलं रे. अभितापनं रेखाले काऊन सोडलं. कारण मॅडम त्याला बुटक्या पायाला गीत आवडे घेऊन घुमाले. आणि तो होता लंबा चक्रा वरच्या वर लपडे करे. न तिच्या बायकोला मालूम बी नाही चालले काऊन की ती होती खाल मानली. आणि म्हणून त्यांना रेखाला सोडलं. वा गुड. वा बेटा वा. 1 नंबरचा चुते आहे तू. तुले 10 पैकी 1 मार्क. अभ्यासात लक्ष द्यायच्या त्याच्या जमनातले तुले का माहित. मलाच तर नाही माहित. लहानचं तोंड नाही. गोष्टी पाहिल्या मोठ्या लपाड झुटण्या. त्याला अभ्यास कर. होजी मॅडम हे सगळं बरोबर आहे. तुम्ही काल मला बाजारामध्ये दिसले होते. माझं लक्ष पूर्ण तुमच्यावर होतं. तर बाजारमध्ये सारा लोकच राहते. मग काय म्हणतं. तुम्ही कॅफेच्या समोर होते. फुल घेत होते. खर्डे सर सोबत बसले होते तुम्ही. गाडीवर. दे पोट्या सरचा बर्थडे होता काल. सेलिब्रेट केला कॅफेमध्ये. काही नको बोलू. अभ्यास कर. अच्छा हो ते सगळं ठीक आहे. पण तुम्ही एकट्याच होत्या का बर्थडे सेलिब्रेट करायला. बाकीचे मॅडम लोक कुठे गेलते. ते काय सारे निघून गेले होते. मी खाण्यामध्ये धुंद झाली होती. खाले भेटलं म्हणजे सोडत नाही आपण फुकटाचं. तुला तर माहित आहे. मी लेट झाली होती. ठीक आहे. हे सगळं ठीक आहे मॅडम. पण तुम्ही का नाही मला पण दिसल्या होत्या पुलावर. एक काका होते सोबत. हो काका होते. हे पोट्टे काय बी बोलतो का. एक मारीन दे रे भाई माझे. पण मॅडम सरले तर भाऊच नाही. मी विचारलं होतं त्याईले. तुला दे रे मावला मानलेला. पण मॅडम मला तुम्ही पण दिसले होते कोणत्या तरी आप्पाजी संग संध्याकाळी. हट्टा दाढी मिशीचा होता तो. अरे पागला जिम ट्रेनर होय ते माझे. विचारायला गेलती मी. काही बोलता. ते पाहिले झिलझिल आणि तुम्ही पाहिले काशी घोड्यावाली. त्यांच्या दोघांमध्ये काही फरक नाही जिमनं. तिथं का ढोल वाजवायला गेलते तुम्ही दोघं. हो भजनाचाच कार्यक्रम होता म्हणून ते विचारायला गेलती. भजन मंडळले नाही का. बरं आठवून दिलं तुला नाही का. बरं आठवून दिलं. मॅडम किती खोटं बोलते. आपण लहान नाही. तिला वाटते आपल्याला काही समजत नाही. पण आपल्याला सामान समजते. आपण पोट्टे वाटते. आपण घुमत राहतो. मॅडम काही सांगते पाय किती खोटं बोलते. मी मला मांडोयांना पाहिलं. मग मी पाहिलं ना. अबे हो मला सगळं मालूम आहे. थरजी त्यांनी कॅफेच्या खालतं फुल घेताना पाहिलं होतं ना. कॅफेमध्ये 2 जण बसले होते ना. बर्गर बी ऑर्डर केला. एक वरच्या सरांना दिलं ना. खालच्या पुरा मटेरियल चाटू खाल्ला असा. अभि इथलंच नाही. सरांच्या तोंडातलं बी हिसकून खाल्ली. किती दलिद्दर बाई आहे.
मोठी दलित नाहीये. मावल्या पिच्च्यावर राहता का तुम्ही? रिकाम चोटव ना का हो तू रिकामे? तू का करत होती तिथं पुलावर? ह्या पुलाकडं कनी माझ्या हायवेटेज वावर आहे, मी निंदत होती मॅडम. हो का? रिकाम टवरे. तर तिथे कधी चणकून आवाज आला. म्हणलं का झालं, तुम्हाला मारलं गिरलं का? हो मारण मले, त्याचाच मी लाच पाडली असते मी ना. ते काय झालं, तो मला गाडीवर बस म्हणे, मांग सरक काहीच चालूच होतं. किती मी खालती येऊन गेली तरी तो मला मांग सरक म्हणे. घेतली ना तन्ना फिरली तो वाजवली. कार ह्या कानात लावा ह्या कानात कल्ला मी आणि छाती धरून बुक्की मारून दिली. तो पल्लीला आणला मी उचलून दिले. आता हो त्याच्या सारं पट्टे मले, पण अंगावर तर बोललेलं कबूल नाही आपल्याला. अंगाच्या वर बोललं म्हणजे हे चितून देते माऊली. हे सर्व बरोबर आहे मॅडम, पण तुम्ही लफडे करायच्या एका जणासोबत 10 माणसं खायला पाहिजे. काय मॅडम, प्रेम वय प्रसाद नाही वय. प्रेम करायचे आहे तर एका माणसासोबत करा. गावभर वाटत फिरता तुम्ही, याले दिन त्याले दिन, याले दिन त्याले दिन. एवढं कुठचं प्रेम येते तुमच्याकडे वाटाले? तुम्ही तर अशानं पुऱ्या गावातले माणसं खाऊन बसा. लाशा पडत लाशा. प्रेम करायचं आहे तर आमच्यासारखं करा. लहान लहान झाटूरने नाहीये, मले प्रेम करणं शिकून राहिले का तुम्ही? तुमच्या मायबापाचे लपडे होतेच नाही का जवानपणामध्ये, कुवारपणामध्ये? आणा बरं तुमच्या मायबापाला, नाही त्याच्या ट्युशनी घेतल्याने विचारलं तर मला. मी कुकर ठेवून येतो, चला अभ्यास करा. फालतूच्या गोष्टी नको, थापड थापड हेपड हेपड करा. मॅडम मॅडम, अरे भारी चेमा केसाची आगून राहिली भोसडी चेमा. चाल लवकर.